मित्रांनो, मी महाराष्ट्रातल्या अशा गावामध्ये आलोय की जिथे एक भाऊ आणि 4 बहिणींनी मिळून बनवला लाखांचा व्यवसाय. एकेकाळी जेवण सुद्धा मागून खायची परिस्थिती होती आणि आता त्यांनी जे मिळवलंय ते ऐकून मी सुद्धा आश्चर्यचकित झालोय. तर आज मी आलोय सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील शिपूरगड या गावात. सगळ्यात पहिल्यांदा पॅसिक आणि वेदाताला भेटून आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो आणि घरामध्ये मंडप डेकोरेशनचं भरपूर साहित्य होतं. मित्रांनो, या 5 भावंडांनी लोकांचा विचार न करता सुरू केलाय डी उद्योग समूह शिपूरगड आणि शाळा आणि कॉलेज करत करतच हा व्यवसाय त्यांनी करतात. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मंडप डेकोरेशनचं काम चालू करतात आणि रात्री किती पण वाजू दे काम संपल्याशिवाय घरी जात नाहीत. सुरुवात कशी झाली आणि आत्ताची काय स्थिती आहे? सुरुवात शून्यापासून झाली. म्हणजे वडिलांना घर नव्हतं, जेवायला सुद्धा मिळत नव्हतं. अक्षरशः त्यांना जेवण मागून खावं लागत होतं आणि आता मग आम्ही प्रगती थोडी थोडी करत गेलोय आणि आता आम्ही मंडपाचं साहित्य सुद्धा वाढवलंय आणि मग हळूहळू करत ट्रॅक्टर, एक 4 चाकी, टेम्पो आणि आता JCB सुद्धा घेतलाय आम्ही आणि मंडपाचं सुद्धा खूप जास्त साहित्य वाढवलंय आणि इलेक्ट्रिक आम्हाला 5 जणांना शाळेला जाण्यासाठी 5 इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा घेतल्या. माझा भाऊ म्हणतोय की शाळा संपल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर मी काहीतरी बिझनेस चालू करेन, तेव्हा मी पैसे कमवायला चालू करेन. त्याबद्दल काय म्हणायचंय? शाळा करत व्यवसाय आपण करू शकतो. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर ना जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपण हा व्यवसाय करू शकतो आणि खरं म्हणजे तर शाळा करून करायचं म्हटलं तर वेळ आपल्यासाठी थांबत नाही. तोपर्यंत खूप उशीर होतो. आणि ज्या मुली आहेत त्यांना असं बिझनेस वगैरे असं काही नको असते, व्यवसाय नको असते. मुलींसाठी काय म्हणणं आहे तुझं, की मुलींनी काय केलं पाहिजे? मुलींनी पहिला तर म्हणजे आपण हे काम करतोय म्हणजे मुली म्हणतात की हां कसं करायचं, मग लाज वाटते, माणसं असतात, मग ते होत नाही. पहिला म्हणजे तर लाजायला नाही पाहिजे. कोणतंच काम छोटं नसतं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि सुरुवात केली पाहिजे. हा आमचा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे ज्यावेळी आमच्याकडे सामान नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. त्यावेळेस आम्ही आमच्या ह्या गाड्यावरती सामान भरून कितीतरी लांब ओढत ढकलत जात होतो. मित्रांनो, या 5 भावंडांकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपण विचार काय करतो, मला जमेल काय, लोक काय म्हणतील, मुली बिझनेस करू शकत नाहीत, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही, पैसे कुठून आणू, कॉम्पिटिशन भरपूर आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेस करायला पैसा लागत नाही, तर लागतोय विश्वास. लोक काय म्हणतील याची चिंता करणारे कधी सुद्धा इतिहास घडवू शकत नाहीत. आणि हो, परिस्थिती बदलायला स्वतःचा विचार आधी बदलायला लागतो. आणि एक हा संदेश मला मुलींसाठी द्यायचा आहे, जर स्वप्न बघायची हिंमत आहे ना, तर पूर्ण करण्याची ताकद सुद्धा तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे सुरुवात लहान कर, पण विचार हा मोठाच ठेवायला पाहिजे.